नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. गुड रहस्य अध्याय दुसऱ्यामध्ये आपलं स्वागत आहे. त्यामध्ये आपण जाणून घेणार आहोत की दुसऱ्या अध्यायात स्वामींचा असं कोणते अर्थ आहे जे आपण आपल्या दैनंदिन आता सध्याच्या जीवनात लागू करून घेऊ शकतो. तर त्यातला पहिला अर्थ तर असा आहे की स्वामींचं म्हणणं असं की माणसाने इतकं निमूट, इतकं शांतपणे राहावं की समोरचं तुम्हाला उकसवत जरी आहे चुकीच्या गोष्टींसाठी काही, तरी तुम्ही त्याला इतकं शांतपणे हँडल करावं की तो माणूसच स्वतःमध्ये शांत झाला पाहिजे. जसे दोन इसम स्वामींना विचारायला येतात की स्वामी तुम्ही कुठून आले, तुमचं काळ, गोत्र, कुल, वंश काय आहे. तरीही स्वामी त्यांना ब्रह्मांड नायक असून देखील स्वामी त्यांना एकदम शांत आणि निमूटपणे उत्तर देतात की मी कुठून आलो, काय काय नाही, आणि त्यांच्या विचारा म्हणजे प्रश्नांचं जे काय ते निरसन करतात. तर आपल्या जीवनातही आपण इतका मीपणा बाळगून नाही चालावा की समोरच्याने एखाद्याने आपल्यावर प्रश्न केला की तू कोण, काय, तर मी कोण, थांब तुला दाखवतो मी कोण, असा प्रतिसाद न देता की ठीक आहे बाबा तू जसं म्हणतो तसा. आपण जर इतक्या शांतपणे त्या गोष्टीला घेतलं तर किती साधी सरळ सोपं आहे ना म्हणून ही गोष्ट, की कशाला इतका मीपणा. कोणी आपल्याला वाईटात घेतंय म्हणून आपण मीपणा दाखवायचा किंवा चांगल्यात घेतोय म्हणून अजूनच उहूर भरून आणायचा नाही. तर आपण आपल्या आपल्या पद्धतीने शांतपणेच राहिलं पाहिजे. कोणी आपल्याला उकसवते म्हणून उकसायचं आणि कोणी आपल्याला हवेत उडवते म्हणून हवेत उडायचं असं नाही असायला पाहिजे. समोरचं काय प्रतिसाद देतो त्यापेक्षा आपण आपला प्रतिसाद कसा काय देतो यावर जास्त नेहमी लक्ष द्यावं. आणि दुसरा अर्थ असा की स्वामींचे राहणीमान. ब्रह्मांड नायक तिन्ही लोकांचे स्वामी असून सुद्धा अगदी साधंसं राहणं, एक लंगोट फक्त, कसले अलंकार भूषण काही नाही, कसला मीपणा नाही, राजाधिराज, योगीराज, यतिराज इतक्या पदव्यांना आज आपण त्यांना इतकं नवाजतो. मग ह्या पदव्या त्यांच्याकडे तेव्हा नव्हत्या का? लोकांना पटवून नाही दिल्या म्हणून त्या नव्हत्या असं नव्हतं. त्या तेव्हाही त्यांच्याकडे होत्याच. पण तरीही त्यांचं राहणं काय होतं, 4 वेदांचे जे श्वान त्यांच्याकडे होते आणि कामधेनू गाय त्यांच्याकडे होती. काय त्यांना शक्य नव्हतं? अशक्य ही शक्य करते ही माऊली असं ते आहे. तरी त्यांचं राहणीमान असं होतं. ते यासाठी की उगाचच चुकीच्या गोष्टीत मीपणा बाळगणं, मीपणा दाखवण्यापेक्षा माणसाच्या आत जे खरं सौंदर्य आहे, जे विचारांचं, वागणुकीचं, वर्तणुकीचं, ते त्या चांगुलपणाने माणूस ओळखला गेला पाहिजे. माझ्याकडे इतका पैसा, तितका पैसा, ही गाडी, ती गाडी, मी हे ब्रँड वापरतो, ते ब्रँड, या मीपणापेक्षा माणूस या गोष्टीने ओळखला गेला पाहिजे की त्याचा स्वभाव कसा, त्याची वर्तणूक कशी, वागणूक, संस्कार या गोष्टींनी ओळखला गेला तर अधिक चांगलं. आणि स्वामींचं राहणं उकिरड्यावर, त्यांना काही भेटले माधुकरी तर ते खाणं. तिन्ही जगांचे स्वामी असून ते असं करतात. ते का करतात? ते आपल्याला दाखवून देण्यासाठी की तुमच्याकडे जे आहे त्याचा उदो करण्यापेक्षा एकदम साधं सरळ सोपं आयुष्य जगा, म्हणजे जीवनातले दुःख त्रासही कमी होतात. जितका मीपणा दाखवण्याचा प्रयत्न कराल की माझ्याकडे हे, माझ्याकडे, मग ते एखाद्या कुणाकडे तुमच्यापेक्षा जास्त आहे तर हे बघूनही तुम्हाला दुःख होईल की अरे त्याच्याकडे थार आली, मी तर अजून ह्यातच फिरते. हे चुकीच्या गोष्टींचे दुःख तुम्ही स्वतःच्या जीवनाला लावून घेता. तर या सगळ्या गोष्टींनी श्रीमंत होण्यापेक्षा माझे विचार काय आहेत, माझे आचार काय आहेत, माझं वर्तणूक काय आहे, माझे संस्कार काय आहेत, मी काय आहे खरं तर, या गोष्टींनी श्रीमंत झालात तर जास्त तुम्हाला सोपं होईल तुमचं जगणं. म्हणजे कोणत्या गोष्टीचा त्रासच करून घेतला नाही, द्वेष मस्तरच ठेवला नाही की समोरच्याकडे एवढं आहे, तेवढं आहे, गाडी, बंगला, चांगला जॉब आणि माझं असं, माझं तसं, या गोष्टीत कुडकुडण्यापेक्षा माझ्याकडे जे आहे त्या गोष्टींचे समाधान मानून चालणं, प्रत्येक गोष्टीसाठी स्वामींना धन्यवाद करणं, हे खरं लक्षण असलं पाहिजे माणसाचं. उगाच खोट्या आवांचा मीपणा बाळगण्यापेक्षा माणूस त्याच्या वागणुकीने, संस्काराने किती सुंदर आहे आणि किती मोठा आहे, किती श्रीमंत आहे हे त्याने बघावं. त्याचे अर्धे दुःख, अर्धे त्रास तर तिथेच कमी होतात. समोरच्याची ईर्ष्या,
समोरच्या सोबत आपलं कंपॅरिझन आपण ठेवणारच नाही. आपलं कंपॅरिझन नेहमी माणसाने फक्त आणि फक्त स्वतःशी ठेवा. ईच अँड एव्हरी सेकंड मी स्वतःला कसं चांगलं घडवू शकतो, चांगलं बनवू शकतो, माझ्या वागणुकीला, माझ्या विचारांना मी कसं चांगलं आणि सुंदर स्वच्छ करू शकतो, माणसाने फक्त यावर भर द्यावा. दुसऱ्याचं काय चाललंय यापेक्षा माझं काय चाललंय, माझं मी कसं चेंज करू शकतो यावर भर द्यावा. स्वामींचं म्हणणं आहे. आता तुम्ही त्या अध्यायात काय काय अर्थ घेतले ते मला नाही, पण मी जेव्हा या पारायणाला सुरुवात केली आणि तेव्हा मला प्रत्येक अध्यायात एक वेगळा गूढ अर्थ मिळत गेला, की मला असं वाटलं की प्रत्येकाने त्या पारायणात तेच अर्थ घेतले असतील का जे मला समजले. तर ते तर मला नाही समजू शकत. पण मी त्या पारायणात जे जे अर्थ समजून घेतले, जे मला समजले, तर मला अशी मनात इच्छा आली की मीही तुमच्यापर्यंत ते अर्थ पोचवू. कारण खरंच आपल्या जीवनाचे शिल्पकार आपले विचार, आपली वागणूक, आपले संस्कारही असतात. पण कधी कधी कुठे ना कुठे आपले संस्कारही आपल्याला आडवे येतात. म्हणून माणसांचे काय तर सर्वात महत्वाचा भाग म्हणजे विचार, आणि काळाच्या गरजेनुसार विचार बदलणे हे गरजेचे असते. तर या अध्यायातले जे अर्थ आपण जे मला समजले ते मी तुम्हाला सांगते. तुम्हाला जर ते पटत असतील तर तुम्ही तुमच्या आयुष्यात ते लागू करून घेऊ शकता. म्हणजे तुम्हाला जे योग्य वाटेल, की मी जे म्हणते तुम्ही जर विचार केला आणि ते जर योग्य वाटलं की तुम्हाला नक्कीच त्याची मदत होईल. श्री स्वामी समर्थ.